आहे हो, साबण कुठे ठेवला मी? वर आहे. पहिला नळाला पाय धुतो, साबण लावतो पहिला. म्हणजे मला वाटलं डेटॉल साबणाचा फेस होणार नाही, झालं फेस. एवढं खाजवतं एवढं अजून पण खाजवायला लागले. काय उष्णता असल्यामुळं तसं होतंय ना बहुतेक, असं वाटायला लागले मला. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 27 एप्रिल 2026. आता वाजले त्या 9:30 आणि गुशीनं उकारले वाटतं कुठल्या झाडाखाली. बघूया कुठल्या झाडाखाली उकारले. म्हणजे जे फणसाचं झाड आणलं का नाही, परवा नवीन आणलेलं झाड, बरोबर 3 झाड लावले ना तिथे. हे काय तुम्हाला दाखवतो, हे काय फणसाचं झाड आणलेलं हे बरोबर या झाडाच्या इथं उकारले आहे का. हो, पाक असं मुळापत्र उकारले आता. हो आहे का, पाणी साठले आत. म्हणजे पाक कसा मुळ्या दिसल्या पाहिजे असं उकरलं. गुशीला फणसाचं झाड कसं काय आवडलं काय माहिती उकरायला. काही झाड गोड लागलं काय तितकं ना. होय कसं उकारले काय बोलायचं गुशीला. पण गुशी पण कुठनं येते सारखं तीच कळ ना. आता 1 महिना 2 महिना येत नव्हत्या, परत यायला चालू केल्या. वांग्याच्या झाडाला वांगे आलेत की बघू. हे काय वांगे आले ते आहे का. 1 वांग आलंय, 2 वांगे आले ते. हे काय तिकडं पण 1 वांग आलंय. आताही मला मोजवलं पाहिजे, नाही तर आपलं काय करतो हातानं पण मोजवतो, म्हणजे परत प्रॉब्लेम नको ना. ऐक काय माहिती का, शेण टाकले ना खत, त्यामुळं वास लय बेकार करायला लागला. मोजवतो सगळं, परत प्रॉब्लेम नको. सगळं व्यवस्थित असं हे केलं पाहिजे. आता मी मोजवतोय खरं, पण आणि दुसरं झाड करणार घुस. असं घुशीचं रुटीन चालूच असते. आता घुस न येण्यासाठी काय करायचं तेच कळेना मला. जर पाणी दे घातावर, हात लय घाण झालाय. थांब ते मोजवलं झाड शेणाचा अजून वास मारायला लागलाय मला. आता इथं जाऊन धुतलं पाहिजे बारडी. आई गडबड करायला लागल्या पाणी मारायला झाडात. मी हे 1 मोगऱ्याचं झाड कशाला तोडलं काय माहित राहुलनं. ठीक आहे, केवढं मोठं झाड होतं. पाक तुम्हाला दाखवलेलं बघा, बॅरल पत्र या नारळाच्या झाडाच्या फांदीपत्र आलं ते झाड बडका. का तोडलं तेच कळेना. एवढं चांगलं आलेलं, फुलं बिलं येते ती मोगराची. ते काय येते फुल पडलं, मोगराची फुलं येते ती. वास भारी येते, पण तोडून टाकलं. आता हे कधी याचं काय माहिती. ते काय फांदे तिकडे टाकले, ते पलीकडं तोडून राहुलनं. बघा या फांद्या टाकलेत आहे का तोडून सगळ्या. किती उंच होतं हे का, एवढं उंच होतं हे झाड. पण त्यानं आता तोडून टाकलं म्हणल्यावर आपण काय करणार आहे. आई झाडाला पाणी मारायला आली. ती म्हणते मीच पाणी मारते म्हणून मारायला आली आहे का. बस लय पाणी मार नको ह्याला, कारण की ते पाणी सगळं बाहेर जाते ना सगळं तिकडं. हे झाड कोणी तोडलं का? ते बुडका मी बघत बसत नाही. तुला माहित नाही वे. एकच नाद असतो कामाचा धंदा. तिकडे जायचं टेन्शन बघत बसत नाही कुठलं आणि काय. झेंडूचं झाड लावले बारकं छोटंसं. हे काय छोटंसं झेंडूचं झाड आहे. कधी येतं एवढं केवढं बारकं आहे. कुठं आणलं काय माहिती, लय बारीक आहे झेंडूचं झाड. आता याचं कधी येण्याला फुलं कधी यायची आहे का नाही. अगं वरनं नुसतं काय बांधकामाला पाणी मारलं का मारू नको, सोड की पाईप खाली. हा ते दे ना, मी मारतो. अगं खाली सोड की, तर तसं मारू नको. नारळाच्या झाडाला जास्त पाणी लागते, पाक भरलं पाहिजे कडनं सगळं, तरच ते वाढते ना झाड. तिथं झाडापाशी सोडू नको, नाही तर ते झाड पडेल बारकं आहे तिथं सोडू नको. बरोबर कुणी दिलं ये. हा काय फुलं आहे ती नाही बसत, ते तुटलं की तुटलं.
प्लॅस्टिकचा आहे. एकदा तुटले की तुटलं, नाही तर बसत नाही. उकारले तिथे ते टाकायचं राहिले कुठलं मोजवली की ही काय? आणि उकारले हा ते काय उकारले ही काय हातानं मोजवलं. पाणी मधून काय उकारले पाणी बिनी टाकलंय त्याच्यावर. आणि आहे सारखं उकरतं इकडं तिकडं. औषध आणाय ना गव्हाच्या पिठात औषध घालून चौकडे 4 गोळे ठेवले की खाल्ले की मरते आपण. काय गावाच्या पेट्यात टाकायचं वे औषध? होय. कुठे मिळते औषध घुशीचं? बाजारात मिळते घे, तुला हात आलो तिथे घे का हे शुक्रवार औषध आणायचं. आता शुक्रवारच्या बाजारात आणाय पाहिजे. हात औषध टाकायचं, पॅक करायचं, वरनं तेलाचा पुसायचा. हो. कोपऱ्याळी गोळा, ह्या कोपऱ्याळी गोळा हां हां सगळीकडं वे. ठेवलं खाल्ली की कुठं खाऊन मरून पडते का ना. ते आता बघाय पाहिजे कुठं ठेवायचं काय. मित्रांनो आता वाजले त्या 7:30 वाजले त्या. आणि 7:30 वाजले. आता आई काही जेवण करणार नाही आज, कारण की आईने जेवण आणले ना देवळातून. कारण की देवळात कार्यक्रम होता ना काहीतरी देवाचा. मग तिथून जेवण खूप उरलेलं, म्हणजे खूप जणांनी जेवण नेलं ना तिथून. मग आम्ही पण आणलं तिथनं जेवण, जे उरलेलं ना. हे काय भाजी उरल्या, म्हणजे ही वाटाण्याची भाजी आहे, बटाटा आणि वाटाणा मिक्स आहे. आणि काय फोडणीचा भात दिला आहे अजून. आणि शिरा, काजू बदाम टाकले, मस्त लागतो शिरा पण. आज एवढं जेवण होतं देवळात, कारण की देवाचा कार्यक्रम होता ना. मग आईला कोणीतरी सांगितलं जेवण आहे तिथं सगळेजण न्यायला आल्यात, तुम्हाला पाहिजे असलं तर न्या जावा. मग आईनं जाऊन आणली लगेच. आता माझ्या पायाला आज दिवसभर खाजवायला लागले, काय ते उष्णतामुळं खाजवायला लागले असं वाटायला लागले मला. सारखं ते खार 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 वैताग आलाय मला. होय आहे, खाजवून खाजवून पाक कातडे निघले पायाचे, एवढं खाजवायला लागले. एक काम करतो, डेटॉल साबण आणलाय, डेटॉल साबण लावतो, चोळतो जरा घासा घासा आणि धुतो पाय, म्हणजे खाजवायचं नाही. करतो तर तशीच आयडिया. डेटॉल साबण आहे का बघितलं पाहिजे मला बाथरूममध्ये, नसला तर मग अवघडच होणार. हो इकडं पण नाही आहे. ह्यो संतूर साबण आहे. आय खाली पडला आहे. होय पाच चिंदे झाले त्या साबणे डेटॉलच्या आहे का, खाली पडला आहे. अरा पाकच झाला आहे. अरा कसं काढायचं त्याला. ठीक आहे, असं काढलंय साबण डेटॉलचा. आता हाय असाच लावतो पायाला, म्हणजे खाजवायचं तरी बंद होईल. आहे हो साबण कुठे ठेवला मी, वर आहे. पहिला नळाला पाय धुतो, साबण लावतो पहिला, म्हणजे मला वाटलं डेटॉल साबणाचा फेस होणार नाही, झालं फेस. एवढं खाजवतं एवढं, अजून पण खाजवायला लागले. काय उष्णता असल्यामुळं तसं होतंय ना बहुतेक, असं वाटायला लागले मला. बघितलं पाहिजे दवाखान्यात जाऊन, आहे का नाही, डॉक्टरला विचारलं पाहिजे पायाला का खाजवते. आता हे साबण बिबण लावून झालं का नाही धुवून, मग परत खोबरेल तेल लावतो, तांब्यानंच घेतो. पाणी सगळं हिवायला लागले, सगळं खाली सांडायला लागले, पाणी वाया जायला लागले सगळं. आता बरं वाटायला लागले बा डेटॉल साबण लावलं. आता ह्याला लावतो खोबरेल तेल, म्हणजे खाजवायचं नाही, नाहीतर रात्रभर खार 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 असं खाजून खाजून पाक पायाचं सगळं साल्ट निघेल रात्रभर. खाजून खाजून हो फरशी पण ओली झाली आता. खाजून खाजून सगळं सालपड निघाले, म्हणजे सालपड नाही निघालेलं, एवढं नाही निघाले, फक्त खाजून खाजून असं पांढरं ऊन दिसायला लागले पायाला. अजून जरा लावतो. ते दररोज ह्या टायमाला, म्हणजे दररोज संध्याकाळचं त्रास होते पायाला. सकाळचं काय वाटत नाही, सकाळचं बिकाचं,
आणि आज दिवसभरच खाजवायला लागले पायाला. म्हणजे दररोज संध्याकाळ झाली खाजवतं, आज दिवसभरच खाजवायला लागले. आता बरं वाटायला लागले पायाला, मस्त वाटायला लागले. मला वाटते ते काय ते नवरत्न तेल लावायला पाहिजे होतं पायाला. मग लईच गार वाटलं असतं नाही.